हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांभ्रधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालच्या दिसाचे गीतामृत धारेंतो 11 अध्याय 13 अध्यायो 13 अध्यायो क्षेत्र क्षेत्रज्ञ योग हंतु भितरी परमात्मान अर्जुनाक ते क्षेत्र म्हळ्यार कसने तो क्षेत्रज्ञ कोण, तशीची त्या क्षेत्रज्ञाल्या विशयांतू परमात्मो ज्ञान दिता अर्जुनाक. सुरे तो सांगता इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. हे शरीराक क्षेत्र म्हूण सांगताची आनी हे शरिराचे विशय परिपूर्ण जावन कळ्ळो कोण आसा ताका क्षेत्रज्ञ म्हणटाची. हांगा परमात्मो खाली शरीर म्हळ्यार पिंडांड म्हणटाची, जिवान आसूचे जिवात्मान आसूचे शरीर तेच ब्रह्मांड आसा एक, ते परमात्माल शरीर. तशें ते दोन्ही विशय पिंडांड जावो ब्रह्मांड जावो दोन्हीचे विशय परिपूर्ण जावन कळ्ळो म्हळ्यार परमात्मा मात्र. भितर आसूचे जिवात्माक त्या शरिरा विशय पुर्ती गोतना जाल्यार त्या क्षेत्रा विशय परिपूर्ण जावन कळ्ळेल म्हळ्यार क्षेत्रज्ञ जावन आसूचे परमात्माक मात्र. तशी ते दिवाक ते क्षेत्र परमात्मान कसं कत्र दिला म्हळ्यार नाना क्षेत्र दिता परमात्मा, नाना योनी म्हणटाचे आमी दिवन तांत भितर जन्मा येईल तसल जिवात्मो मनुष्य देहांत येतना केल्लेल सत्कर्माक अनुसार जावन जेवो कुकर्माक अनुसार जावन अनेक योनींत जन्मा येता. अशी क्षेत्र मेळ्ळें तर वता जाल्यार हांगा परमात्मो इतर प्राणी योनीचे शरीर सांगचे पशी चड मानव शरिराचे विशय सांगता. ताका म्हळ्यार मानव शरीर क्षेत्र म्हणून घेता ताका म्हळ्यार तांतूं साधन करूं जाता. तशी साधनेक जावचे तसले मानव देहाचे विशय ते शरिरा भितर परमात्मा ते जिवात्माल वटू आसून कशी त्या शरिराचे पुरे कार्यकारण सकडी जावचे कर्म सकड पळोवन घेता, नियमन करता. मागीर परमात्मान जिवाक शरीर दिलेलं मात्र वल्ला मात्र न्ही, तेजे गुणस्वभावाक अनुगुण जावन कर्तव्यांतू कर्मांतू प्रेरेपण करता. तशीची प्रति एक जन्मांतुले म्हळ्यार मनुष्य जावन येतना वरलेले प्राणी जन्माचे कर्माक कसले अनेक जन्मांतू तशी कसकी साधन म्हणना अनेक जन्मा बरी जावचे तसले प्राणी जन्मा येतना जाल्यार प्रतिपंत मनुष्य शरीर घेवन येतना तो जीव कसल सकड कर्म करता ताजे आधारार ते प्रारब्ध जावन घेवन अनेक जन्मांतू ताका पूर्वकर्म संस्कारा निमती अनेक जन्मांतू ताका खंयची शरीर म्हळ्यार निर्धार जाता. अशीच शरीर मनुष्य शरीर मेळ्ळें तर आसतना खंयचे एक जन्मांतू त्या शरिराक त्या जिवात्माक अपरोक्ष ज्ञान जाता. ते जिवाचे स्वरूप कसले म्हण कळटा. नानातलो तो जिवात्म देहांत येयले कुडले हे मेगेले देह हाम करचे मेगेले म्हळ्यार अभिमान देहाभिमान त्या जिवात्माक आस जाता. न्ही जावन जिवात्म ते शरिरा दुखून भिन्नची शरीर म्हळ्यार कशी लेकू येता म्हळ्यार आमी आमगल घालतर आसताचे पळय नवे नवे घेवन तशी ते आमगलेच्या आमी न्ही म्हळ्यार शरीर न्ही तशी शरिरा वयर एक घालल आमगल तशीच जिवात्माक हें शरीर तें न्ही ताका एक ते जिवात्माक साधन करच्या खातीर एक कार्यक्षेत्र दिलेलं परमात्मान. तशें जावन ते शरिराक क्षेत्र म्हणटाची म्हूण त्या अर्थार सांगचें. तशी क्षणभंगूर जावन आशिल्ले एक क्षेत्रांतू तो जिवात्मो कसल सकड साधन करता पळय ते शरीर इंद्रियान त्या जिवेर तागेले अनेक जन्मो निर्धार जावन जाता. ताचे खातीर तो सांगता इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते म्हूण म्हणालो. आतां सांगता क्षेत्रज्ञ म्हळ्यार आपण म्हणाल नवे आतां पस्तेची सांगता
क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत क्षेत्रक्षेत्रज्ञयोः ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम. हे भरतवंशजा म्हणता. हाजीपाशी पुढे मस्तपंत गीतेन परमात्मानं भारता म्हणून संबोधन केला. कसल्याक म्हूण म्हळ्यार भरतवंशाचे राय पुरे राजर्ष भारी भक्ती भरीत जावन आशिल्ले जन तांणी परमात्माल चिंतन अनुगाल करतले जन. तशी हांगा अर्जुनूय परमात्माल विशयी प्रती पंत निमगीत रस्त नव्हे. एकामागशी एक प्रश्न निमगीत रस्त नव्हे. ताचे खातीर भक्ती भरीत जावन आशिल्लो भरतवंशाचो म्हूण सांगून तशी परमात्मान ताका हे भारता म्हूण आपचे. तशी तो सांगता क्षेत्रज्ञं चापी मां विद्धी सर्व क्षेत्रेषु. सर्व क्षेत्रांतू आम असं देखून म्हाका क्षेत्रज्ञ म्हणून सांगून तूं लेखू का. आनी क्षेत्र क्षेत्रज्ञ यो हो ज्ञानम. क्षेत्र नी क्षेत्रज्ञाले एक क्षेत्र आनी क्षेत्रज्ञ म्हळ्यार कसं न्ही ते क्षेत्राक आनी क्षेत्रज्ञाक कसो संबंद. हें ज्ञान कोणा मेळटा तेंच न्ही जावन ज्ञान तत् ज्ञानम मतं मम. त्या क्षेत्र क्षेत्रज्ञान विशयी समज जावन यथार्थ जावन कोणाक कळटा तेची बद्ध ज्ञान तेची सत्य जावन आशिल्लें ज्ञान म्हणलें मतं मम म्हगेलो अभिप्रायो म्हणटा सांग परमात्मा. हांगा परमात्मान सर्व क्षेत्रेषु म्हणलें न्हय. म्हणटा सर्व क्षेत्र म्हळ्यार कसं न्ही पिंडांड म्हळ्यार शरीर मस्त शरीर आसा मस्त योनींत आसा शरीर. ते सर्व योनीचे खंयचे सकड शरीर आसा ताका त्या शरीर त्या पिंडांड आसा ते मांत्र न्ही सगळेच परमात्माल शरीर खंयचें हें ब्रह्मांड 14 भुवन आशिल्लें ब्रह्मांड हें पुराय ते अंडांड म्हळ्यार ब्रह्मांड पिंडांड दोनींतूय कोण आसा सर्व क्षेत्रेषु तांतू भितर व्याप्त जावन आशिल्लो सर्व क्षेत्रांतू आसूचो परमात्मा पळय तोच क्षेत्रज्ञ म्हणटा तो. जीवात्मा केवल क्षेत्रांतू स्थीयते. जीवात्मय क्षेत्रांतू आस जाल्यार केवल स्थ आस म्हूण मात्र जाल्यार निजावन ज्ञान कसं न्ही म्हळ्यार जीवात्माल विशया पशी चड ते परमात्मो ते जीवात्माकय त्या शरिरान तूं कार्यप्रवृत्त जावची तशी कोर न्हू. त्या शरिरा निमती कशी साधन करयता कशी परमात्माक मेळची तशी करयता. परमात्माला अनुग्रह कसले जेवो हें विश्व सगळे ब्रह्मांड ताजी ज्ञान त्या विश्वांतू भरती आसत तसलो परमात्माल ज्ञान हें निजावन ज्ञान. तशी हें सगळे ब्रह्मांडांतू अनेकानेक शरिरी आसची वय बाय शरिरी आसची. ते शरिरी पुरे कशी आसची हें जगत्यांतू जगत्य आमकां म्हळ्यार जीवात्मांक बंधकय वय मोचकय वय. जाल्यार कशी बंधक जाता कशी मोचक जाता. आनी हें बंधनांतू आमी आसता पळय त्या वेळाक तो जीवात्मो त्या शरिरांतू कर्मबंधनापणान अशी तो कशी परमात्मा पावता हेंची निजावन ज्ञान म्हूण म्हणटा. तशी सुरेख ताण म्हणला न्हय एतद यो वेत्ती हें कोणाक कळटकी. हें म्हळ्यार कसं न्ही क्षेत्र क्षेत्रज्ञाले ज्ञान कोणाक कळटकी. एतत यो वेत्ती म्हूण सांगिल म्हणके हें क्षेत्रा विशीं परिपूर्ण जावन कळ्ळल परमात्मो ताका क्षेत्रज्ञ म्हूण म्हणटाची. तशी तो परमात्मो. आतां क्षेत्रज्ञं च अपि मां विद्धी म्हूण म्हणलें म्हळ्यार क्षेत्रज्ञं च अपि मां विद्धी. सुरवे म्हणालो सर्व क्षेत्रांत आशिल्लो देखून हांव क्षेत्रज्ञ. तशी क्षेत्रज्ञ म्हळ्यार परमात्मा म्हूण आमी लेखल्यांची जाल्यार तशें आसतना ताणें च अपि मां विद्धी हांवय क्षेत्रज्ञ म्हूण लेख म्हूण सांगल्या बरें जालें न्हय. इत्याक तसलें तें क्षेत्रज्ञ तो एकलोच म्हणले नंतर हांवय म्हूण कसो लेखते शब्द इलो म्हणल्यार जिवाकय क्षेत्राचें ज्ञान स्वल्प मटाक आसता. जिवात्माकय ते शरिराचें ज्ञान स्वल्प मटाक आसता जाल्यार ताका क्षेत्रज्ञ म्हूण लेखूंक जायना. इत्याक म्हळ्यार परमात्मा मात्र क्षेत्रज्ञ. सर्व क्षेत्रेषु म्हणला सर्व क्षेत्र म्हळ्यार कसं न्ही सर्व शरीर हांगा ब्रह्मांडाच्या सुचे सर्व शरीर मात्र न्ही अव्यक्त तत्व महत्तत्व अहंकार तत्व म्हळ्यार लक्ष्मी ब्रह्म रुद्र या पुरे क्षेत्राची त्यावय एकक शरीराची
तशी क्षेत्र म्हळ्यार कसं न्ही परमात्माले आवास स्थान खंयची शरिरान तूं परमात्मो आस ते पुरे क्षेत्रची. आतां आमी देवस्थानाक तीर्थक्षेत्र क्षेत्र सकट म्हणटाचे म्हूण कालचे दिवसाक आयला इत्याक म्हळ्यार थंय परमात्मो आस स्थीयते वसति अत्र भगवान तत्र तत् क्षेत्रः स्थीयते आसता जेवा वसती पूरयंतु व्याप्त जावन आसता अत्र भगवान थंय त्या क्षेत्र म्हणून घेवका जाल्यार थंय परमात्मो आसूं का परमात्मान वास जावन आसूं का तशें जावन ताका क्षेत्र म्हूण म्हणटात. तशें क्षेत्र हांगा पी म्हणका जाल्यार ती ताका कारण कसं जालें म्हळ्यार तें क्षेत्र म्हळ्यार जिवात्मा आसा पळय ताणें खंयचें शरीर घेवन येयला त्या शरिरा विशीं स्वल्प मट्टा त्या जिवात्माक कळ्ळ नासता जाल्यार जिवात्मो अस्वतंत्र आनी परमात्माले अधीनाक आशिल्ले देखून त्या जिवात्माक स्वतंत्र बुद्धी कसले नानतील देखून परमात्मा मात्र क्षेत्रज्ञ म्हणटाची जिवाक न्हय इत्याक म्हळ्यार क्षेत्रज्ञ भगवान विष्णु नहि अन्य क्षेत्रमंजसा वेत्यसौ भगवान ज्ञेयो व्यक्ता व्यक्तविलक्षण म्हळ्यार सर्वोत्तम जावन आशिल्लो परमात्मा आसा पळय तोच क्षेत्रज्ञ इत्याक म्हळ्यार अव्यक्त महतत्व अहंकार तत्व हे पुरे परमात्मा कळ्ळ्या वरी जेव्हा पंचभूतात्मक शरीर प्रकृती सकड पंचभूतात्मक शरीर प्रकृती पंचतन्मात्रा हे पूरे परमात्मा मात्र ಗೊತ್ತಸ ಶಿವ ಇತಾಜಿ ವಿಷಯ जीवात्माक ಗೊತ್ತಸನ इत्याक म्हळ्यार सृश्टी कोणाली परमात्माली ताणी केल्लेले आतां एक रांदप आमी करता म्हण जाल्यार ते रांदपाक कसं कसं घाला म्हणून म्हणलेले केल्लेले जना मात्र ಗೊತ್ತು खाल्लेले जना कळना अंदाज करूं येता तशी जीवात्मा ಸ್ವಲ್ಪ मट्टाच कसं की कळत शिवाय परिपूर्ण जावन अव्यक्तादी तत्व ಗೊತ್ತು आशिल्लें म्हळ्यार परमात्मा मात्र इत्या म्हळ्यार ताणी केल्लेले ते तशीची एक ड्रॉइंग करूं पुरची एक कसलकी एक हे आमी पळय वेस्ट आयटम्स म्हणटा ताजीन कसं की एक चंद कसं की सकड आमी ते वेस्टा दुखून एक चांग कसं की करताची बुट्टी की सीनरी की अन्यक की दुसरे ताका कसं घालला काही दुखून हाडला कसं केला हे पुरे केल्लेले जना मात्र ಗೊತ್ತಸ್ತಾ पळयले जनाक हो अंतू इतले पुरे वेस्ट घालला खंय म्हणून मात्र कळत शिवाय निजावन कशी केला ते तांकां कळना तशीची परमात्माक मात्र सर्व सृष्टी ताणें केल्लेले देखून सृश्टीन तुले अव्यक्तादी तत्व जेवो प्रकृती जेवो पंचतन्मात्र जेवो पंचभूत जेवो सर्व कळचे ताजे निमतीन शरीर जेवचे मटेरियल्स तेंचे शरीर जेवच्याक शरीर म्हळ्यार क्षेत्र निर्माण करच्या मटेरियल्स तेचे हे पुरे केलेले परमात्मान देखून परमात्माक पुरे त्या क्षेत्राचे विशय गुप्त आसता देखून परमात्मो क्षेत्रज्ञ जीवात्मा थोडे कळटा थोडेची आतां रांदप खातना आमकां तांतें कसं कसं घालनासच्या पुरो म्हूण अंदाज मेळटा पळय तशी जाल्यार तशी म्हणटना ते रांदपाचें कसं म्हणटाची पुरे गोत्त आशिल्लें तो म्हूण सांगचें जायना जिवात्मा क्षेत्रज्ञ म्हूण सांगचें जायना म्हूण तशी सांगचें तशें हांगा परमात्मा मांद्र सर्व विशय गुप्तस देखून ताका व्यक्त विलक्षण म्हूण सांगून ज्ञानी जन सांगताची व्यक्त आनी अव्यक्त तसले एक विशेष लक्षण व्यक्त विलक्षण तशी परमात्मा मात्र क्षेत्रज्ञ जीवात्मो ಸ್ವಲ್ಪ मट्टा कळलेले देखून जीवात्माकय केलो कडेन क्षेत्रज्ञ म्हणटाची जाल्यार जीवात्मनी परमात्मो एकच खंडित न्हय थंय क्षेत्र म्हळ्यार त्या शरिरा विशय अर्थ करून घेवच्याक पिंडांड जावं त्या ब्रह्मांड जावं त्या क्षेत्रा विशय मनाक व्हरून घेवच्याक जीवात्माला आनी परमात्माला तो अजगज अंतर आसा तशें जावन जीवात्माक अमुख्य क्षेत्रज्ञ म्हणटाची परमात्मा मात्र मुख्य क्षेत्रज्ञ आतां इतल्याचे एक अभिप्राय कसो न्ही सांगयत म्हळ्यार हे प्रकृती रूप जावन आशिल्लें समग्र ब्रह्मांड क्षेत्र म्हळ्यार तंत परमात्माला अधिश्ठान आस वास आस तशें जावन तें ब्रह्मांड एक क्षेत्र म्हणून घेता सगळी ब्रह्मांडांत तो परमात्मा व्याप्त जावन आसा तशें जावन ब्रह्मांड परमात्माल क्षेत्र परमात्माल शरीर सगळेची जगत्य परमात्माल शरीर ते जगत्य म्हळेल शरिराचे आत्म कोण परमात्मा शरिराचे प्रति एक कार्य आसना तांतू
आत्मान असू का आत्माला अधिष्ठान त्या शरीरांतू ना म्हणजे त्या शरीरान कसले कार्य जयीना नव्हे आत्मनातील शरीरा कसं म्हणताची आता शरीरातून परमात्मा जीवात्मा बाहेर चमकल कुडले कसं म्हणताची मरण जल त्या शरीराक म्हणताची जीवात्म ना म्हणजे री शरीर मृत जल तंतु कसले क्रिय जायना कार्य जायना तशी परमात्म आता जीवात्म मांद्र असना जीवात्मा नियमन करच्या परमात्मा त्या शरीरांतू असताची असता परमात्म ना मरण जाता नाही तशीची परमात्म सुर्वेक शरीरादुकून चमकल कुडले मुख्य प्राणस पळतव ಈ ಶರೀರಾಂತು ರಬ್ಬನ तो जीवात्माक आकर्षण करून तांडून मरता तो वै कळवे मुख्य प्राणूय वता तशी परमात्माले अनुप्रवेश जाल्ली म्हूण जाल्यार मात्र शरीराचे जेवो म्हळ्यार पिंडांडात जेवो ब्रह्मांडात जेवो सर्व प्रवृत्ती म्हळ्यार व्यवहार म्हणटा पळय कार्य म्हणटा पळय ते जाता ताजे खातीर परमात्मान हांगा सांगिल्लें इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते हेंची शरीराक क्षेत्र म्हणचे म्हणून क्षेत्रज्ञम चापी माम विद्धी म्हणचे म्हण सगळेची ब्रह्मांड परमात्माले शरीर त्याचे क्षेत्र त्या परमात्मो सर्व रितीनं सर्व अंशानं समग्र जावन परमात्मान मात्र अर्थ करून घेतला त्या म्हणा ते निर्माण केलेलं परमात्मान कशी केलेले कसलं मॅटेरियल्स कसले इत्ते केदन केलेले हे केदोळतय असता कशी असता हे पुरे केल्लेल्याक मात्र ಗೊತ್ತಸ್ತು नव्हे तशावन परमात्मूची क्षेत्रज्ञ शिवाय जीवात्मू नाही म्हणून अर्जुनाक कृष्ण सांगता सर्व सगळे ब्रह्मांड मांत्रने शरीर पिंडांड पुराय आवे केल्लेल दिकून आज विषयी म्हाका कळलेल दिकून क्षेत्रज्ञ हांव म्हूण सांगले बरी जाल्यार हें क्षेत्र कसले खातीर केल्लें देवान ब्रह्मांड जेवो पिंडांड जेवो हें सृश्टी स्थिती लय सगळे परमात्मान केलेलें म्हणटात न्हय कसले खातीर आमकां तो देवाले खेळो म्हूण दिसता सृश्टी कार्य कसलें केल्लें सुरवेचे जीव कसले परमात्मान सृश्टी केले देवान तागेले एक संतोषा खातीर ताणें तागेले एक खेळा खातीर चेडूं पळय रेवे राशीर होवन सोडले कुडले रेवेन घर आनी करताची मागीर नाका म्हणटन काण मस्तून उडोवन वतात तांणी तशीची आडवो मಕ್ಕಳು ಮನೆಯ ಕಟ್ಟಿದರು ಆಟ ಸಾಕೆಂದರು ಮುರಿದೋಡಿದರು तशीची परमात्मा ताका जाय म्हूण जेतना ताका ताण तागेले एक लील ती तागेली एक खातीर ताणें सृश्टी करचें जाल्यार तागेल खातीर म्हण तांतू तागेल स्वार्थ कसले ना भारी कारुण्य कय परमात्माक सर्व जीवात्मा सृश्टी केला पण त्या जीवात्माक पुरय एक परमात्माला येवची वाट दाखोवका म्हूण म्हणलेले खातीर परमात्मो जीवात्मांगेल खातीर हे सृश्टी स्थिती लय करता तागेल खातीर न्हय मानवांक साधना शरीर दिता मनुष्य शरीर म्हळ्यार साधना शरीर कसल्याक दिता साधना शरीर म्हूण म्हळ्यार साधन करून म्हाका पावयाची म्हूण पण हांगा आमी एक सान उदाहरण दिवेत कसलें म्हूण म्हळ्यार पडल्यान तो एक चेरड आसता वय ते चेरडाक भूक जेल्ली कुडले ते रडता कसल्याक भूक जेता दूध जायी म्हूण सांगून ताका सांगू कळतवे आमा म्हाका दूध दी उलच्या कळना जाल्यार ते पडल्या दुखून उठून आवसुल्या वचून दूध दी म्हूण सांगू जेतवे ते मागीर जायना जाल्यार त्या वेळाक आवसूची त्या चेरडाला घेता चेरडान रडली कुडले आवसू कळटा पिवच्याक रडतरस दूध पिवच्याक म्हणून त्यांची आवस लागीं येवन चेरडाले दूध पिवच्या दिता पळय तशें तशीची त्याच रितीन परमात्मो जिवांक गेलो उद्धारा खातीरची जिवांक शरीर दिता तांतूय मनुष्य शरीर दिता आनी तांगेल निमती कर्म पुराय करयसिता तशी स्वयं गंतुम अशक्तस्य यातुम इच्छोहो स्तनम शिशोहो ते आवसुले दूध जाय म्हूण सांगून त्या चेडूं रडता यातूम इच्छो यातूम ते दूध पावचे खातीर इच्छेन रडता जाल्यार स्वयं गंतुम अशक्तस्य उठान वच्चा जायना ताका पडल्या दुखून तेदना मातरेव आसीत कर्तृत्वम ते चेरडाक दूध पिवोचें एक कर्तव्य कोणालें आवसुलें तदधीनः तदाश्रयः तशीची परमात्मो तागेले अधीन जावन त्या जिवात्मांक पुराय दवरता तांकां कसलें करूं जायना जिवात्माक आतां पडल्या आशिल्ले चेरडाक कसलें करूं जायना कशें की ते जिवात्मांकय कसलें करूं जायना तशें जावन आवसो येवन त्या चेडवांक दूध दिवन पशीत पळय तिची जावन तशीची परमात्मा त्या जिवात्माला उद्धारा खातीर कसलें कोरका तेच करता जाल्यार हांतू आवसूक आनी परमात्मा आनीकय व्यत्यास आसा कसलें म्हळ्यार आवसू
आन्याकलेल चेडवान रडल्यार धांवन वचून धूत दिना तें रडता ताजें आवच खंयसर सो येतलें सोदून म्हूण लेखता तिका तिगेल चेडू हें आमगेल चेडू तें न्हय म्हणलें स्वार्थ आसता जाल्यार परमात्माक पुराय जन एकच सृश्टी स्थिती लय इत्यादी कार्य करल्यारी ते कोणेय कोरका म्हूण सांगून प्रेशरार करचें न्हय परमात्मान करना नशी न्हू तो बसता तो ताका करूं का म्हूण म्हळ्यार प्रेशर येना करूं का म्हूण म्हळ्यार कसलें येना ताका जाय जाल्यार तेन्ना सृश्टी आदी कार्य करता तो नाका जाल्यार तो न्हू बसता कित्याक म्हूण म्हळ्यार परमात्माक नियमन करतलो कोणेय नांची तो सर्वतंत्र स्वतंत्र तागेल्या पशी वयरची म्हूण म्हळ्यार कोणेय नांची हें जगत्याक आमकां तो हाडता देखून तो आमकां अन्नाल स्वरूप जावन आसा त्यांची सांगता पळय 84 लक्ष योनींतू आमकां भोंवडायत तो त्या योनी देखून ह्या योनी देखून त्या योनीक अशी भोंवडयता कडेर म्हणटन मनुष्य शरीर दिता कसल्याक साधन करून म्हाका पावयाचें म्हूण ताणें मनुष्य शरीर दिवचें जाल्यार थंय तो तितलें मनुष्य शरीर मेळच्याक आमकां तितले कश्ट गेल्ले परमात्मा येवची तितली सुलभ ना ताकाय तुमी परीक्षा दिवका म्हूण म्हळ्यार खातीर तो कसो करता कसो काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य म्हणलेली परीक्षा आमकां दवरता ते परीक्षा गेलवून कोण येता तांचो लायक मार्क काडून कोण तागेलो येता तांकां तो घेता ना नतल्यार अशीच जीवन भितर आसता असलीच पळय काम क्रोधादी अंत भितर लोळयत आमकां आनी वपास शरीर भितर आसता कारण कसलें म्हळ्यार शरिरांतू येवन हें हांव केल्लें मिगेल निमती जाल्लें असलें एक अहम आसा पळय मद म्हणटा हाजी निमती मागीर स्वार्थ म्हाका जाय मिगेलें म्हूण हें काम तशीची मेळनातले खूब असले पुरे चिकलांतू आमकां लोळयतर आसता ते वपास तसलेच खंयची शरीर आमकां मेळटा कारण कसलें म्हूण म्हळ्यार ते काम क्रोधादी चिकलांतू लोळून मिगेलें हांव म्हूण म्हळ्यार एक अहम आसून ते कर्म परमात्माक दिना नशी आमगेलेची म्हूण लेखिल्ली तीची एक चुकी ताका अनादी कर्म म्हणटाचे हाजे निमती जावन तो जिवात्म नाना शरीर घेवन येता तशें जावन मानव शरीर दिलेलेच आमकां साधन करच्याक म्हणटना केन्ना आमकां मानव योनी मेळटकी तेदन साधन करून ते प्रारब्ध तिदवून परमात्मा पावचे आमी प्रयत्न करका ताजे खातीर ಪುರಂದರದಾಸನ್ सांगिल्लें ಕೊಟ್ಟ ಬಿಡಾರದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ದಿನ ಜೀವಿಸಲಿ ಕಷ್ಟಪಡಲಾರೆ ನಾನು ಪರಮಾತ್ಮನೇ म्हूण सांगून हरिये म्हूण सांगून म्हाका तूं एक देह दिला कोट्टे बिडार तें तूं दिलेलो देह भाड्या घर कितले काळा वाचचें हें भाड्या घर पळय थंय पावता हांगा पावता नम कडेन ओट्टस हें कसलेच एक माडार ओट करून दवरया म्हूण म्हळ्यार तें पळोवन पुराय वायट जावन वता कांय घटिनातील एक घर तूं म्हाका दिला त्या घराचे संद गोंदान तूं दूख आसता म्हळ्यार आमगेल हाड्डांतू संद म्हळ्यार जॉयंट्स दूख आसता म्हण थंय घराचे संदान तूं एक ओटो बिरुकू म्हणटा पळय भेती पडला म्हळ्यार हांगा आमगेलें हाड्ड झरला म्हूण सांगून तशी त्या पुरंदरदासान सांगचे हें एक अस्थिर जावन आशिल्लें कांय समनानातील शरिरा भितर हांव कितले दीस आसूचे परमात्मा कश्ट भोगतर आसा हांव ह्या शरिरांत म्हूण तशी मानव शरीर आमकां साधन करचे खातीर परमात्मान दिवचें ताजे खातीर सुरवेक ताजे खातीर परमात्मांक अर्जुना सांगता तत् क्षेत्रं याच्च याद्रक् द्रक् च यद्विकारी यतश्च यत् स च यो यत् प्रभावश्च तत्समासेन मे शृणु तत् क्षेत्रं त्या क्षेत्र यच्च खंयचे यादृक्च खंयचे नमुनेचे यद्विकारी ते शरिराचे म्हणजे त्या क्षेत्राचे विकार म्हणजे चेंजस जावो रुपांतर म्हणटाचे कसले यतश्च यत प्रेरक शक्ती कोण यतश्च प्रेरक शक्ती त्या शरिराचे यत तो कसलो नमुनेचो सच यो यत प्रभावश्च तागेले प्रभाव म्हळ्यार ताचे महिम कसले विभूती कसले तत्समासेन मे शृणु हांव तें तुका संक्षिप्त जावन सांगता आयक अर्जुना म्हूण सांगता रस सुरवेक क्षेत्र म्हळ्यार कसले म्हूण सांगता तुका हांव म्हणटा मागीर ब्रह्मांड पिंडांड हें क्षेत्र म्हूण जाल्यार ताजे विशयी सांगता कशी निर्माण जाला तें
ते खंयच्यान जाल्ला, ते पिंडांड ब्रह्मांडाचे गुणधर्म कसले, ते पिंडांडांत आनी ब्रह्मांडांत जेवचे रुपांतर कसलें म्हळ्यार शरिराचे जेवो ब्रह्मांडांत जेवो रुपांतर जात्र आसता. आतां पळय शरीर जन्मा येतना कशी आसता, मरण पर्यंत तशी आसता, तांत रुपांतर जतर आसता. तशीच ब्रह्मांडांतूय जतर आसता. ते पळय कसले इती निमती जाता, ते रुपांतर कसले खातीर जाता, कोण करता, तितलेंय तुका हांव समासेन म्हळ्यार संक्षिप्त जावन जेवो समासेन म्हळ्यार ಒಟ್ಟು जावन पुरे ಒಟ್ಟು करून तुका थोडें सांगता म्हण तशी अर्थ जातांगा. भागवतांतूय हेंची विशय येता. क्षेत्रज्ञ आत्मा पुरुषः पुराणः साक्षात् स्वयं ज्योतिः अज परेश नारायणो भगवान् वासुदेवः स्वमायया आत्मन्यवधीयमानः. क्षेत्रज्ञ म्हळ्यार तो परमात्मो, तो परमपुरुषो, पुराण पुरुषो, साक्षात स्वयं ज्योतिः अजः परेशः, साक्षात स्वयं प्रकाशमान जावन आशिल्लो, सर्वांक श्रेष्ठ जावन आशिल्लो, जन्म नातील तसलो परमात्मो म्हणयला. नारायणो कोण तो, नारायणो भगवान वासुदेवः, नारायण तो भगवान वासुदेवः, नारायणो भगवान, नारायण म्हणेल देव, वासुदेवः सर्वत्र व्याप्त जावन आशिल्लो, स्वमायया तगेले मायेन आत्मन्यवधीयमानः. तो तागेले मायेन ताका जाय जाल्यार तेन्ना येतलो वतलो, जाय जाल्यार तेन्ना सृश्टी करतलो, नाश करतलो, अशी भागवतांत परमात्माक सांगला. तशी हांगा गीतेंतू आतां यद्विकारी म्हळ्यार शब्दाक ते पिंडांड जेवो ब्रह्मांड जेवो खंयचे सकडी विकार ताका आस, बदलावण आस, रुपांतर आस, चेंजस आस, ते तुका सांगता म्हणलें. यद्विकारी म्हळ्यार येन विकारेण युक्तम खंयची नमने सकडें चेंजस तांतू जाता. अर्थात म्हळ्यार प्रकृती महत्तत्वादी क्षेत्र म्हणली पळय, प्रकृती महत्तत्व अहंकारतत्व हे पुरे त्यावेळी परमात्माले क्षेत्र म्हणलें. हे पुरे खंयचे विकारान जाल्ला, खंयचे विकार जाता हंतू म्हळ्यार सुरवेक आमी भागवतान पळयताची सुरवेक एक अव्यक्तत्व म्हणून महत्तत्व सृश्टी केलें. अव्यक्तत्व म्हळ्यार लक्ष्मी, मागीर परमात्मान महत्तत्व सृश्टी केलें. ते महत्तत्वांत कसं की बदलावण जावन अहंकार तत्व जालें, ते अहंकार तत्वांत बदलावण जावन पंचभूतात्मक प्रकृती जाली. हे आमी पळयताच पळय भागवतांत सृश्टीचे विशय सांगतना परमात्मान हें पुराय सांगला. तशी विकार जेवचे म्हळ्यार चेंजस, तशी खंयचे एक महत्तत्वादी क्षेत्र पळय खंयचे विकारान कसले जाल्ले म्हणलेले विशय तुका हांव सांगता. यतः म्हणालो, यतः म्हळ्यार कोणाल प्रेरणेन जाता, कोणाल प्रेरणेन यत हें कोणाल प्रेरणेन एक क्षेत्र जाता. यत कसले खातीर जाता म्हळ्यार त्या क्षेत्राचें काम कसलें, प्रवर्तन कसलें म्हळ्यार प्रकृती इत्यादी क्षेत्र कोणाल प्रेरणेन जाल्ली की, कोणाल प्रेरणेन परिणाम जाल्ली की, सच तो प्रेरक कोण, कोण यतः म्हळ्यार खंयचे सर्वोत्तम जावन आशिल्लें परमात्माल प्रेरणेन इदम हें प्रकृत्यादी तत्व पुराय यत कार्यप्रवृत्त जाल्ली की, ते प्रेरणेचें स्वरूप हांव तुका सांगता, आयक म्हणटा. आनी सच म्हणालो म्हळ्यार तो प्रेरको यो कोण की तत्प्रभावश्च तागेले एक महिमाय हांव तुका सांगता म्हूण कृष्ण अर्जुनाले सांगतरस. यतश्च यत यतः परमेश्वर अनुमतेः प्रकृत इदम याति प्रवर्तते. इदम म्हळ्यार प्रकृत्यादी तत्व परमेश्वर अनुमतेः परमात्माल प्रेरणेन इदम याति प्रवर्तते. ये प्रकृती अव्यक्तत्व महत्तत्वादी विषयांत अहंकारतत्वादी विषयांत प्रवृत्त जत की, सच अनुमंता यह तो प्रेरक कोण की. अनुमंता म्हळ्यार अनुमती म्हळ्यार कर्मोत्पत्तीक जेवो कार्योत्पत्तीक अनुसार जावन आशिल्ली मती. मती म्हळ्यार कसं न्ही प्रेरणा. मती म्हणजे बुद्धीक, बुद्धी आमकां प्रेरण करता देखून मती म्हळ्यार प्रेरण म्हळ्यार अर्थ येता. केलो कडेन मती अनुमती म्हळ्यार एक संवाद म्हणून जाता. हांगा तें अर्थ येना. हांगा परमात्मा सर्व कार्याकय प्रेरक जालेले देखून ताका अनुमंता म्हणून म्हणचे, हनुमंता न्ही अनुमंता म्हणून ताका म्हणचे. तशी हांगा देखून कृष्ण तत्वज्ञानाक संबंध पाविल्ले विशय पुराय सांगता. ते तत्वज्ञान म्हळ्यार कसं न्ही ताजे विशय कसले हें
क्षेत्र म्हळ्यार खंयच्या सांगताची क्षेत्राचे स्वभाव कसले, क्षेत्राचे गुण कसले, तांचे विकार कसले, म्हळ्यार त्या क्षेत्राक खंयचे खंयचे रुपांतर जाता, क्षेत्राचे निर्माण परमात्मान खंयचे सकट म्हळ्यार एलिमेंट्स म्हणटाचे आमी खंयच्या निमते मटेरियल्स म्हणटा केला आनी आतां आशिल्ले क्षेत्राक आनी फुडले क्षेत्राक आसूचे कार्यकारण संबंध म्हळ्यार हे शरिरा मेळ जाल्यार त्या जिवात्मकाची फुडली शरिराचे संबंध आसता आसता कार्यकारण संबंध म्हळ्यार त्या शरिरान तो कसो कडेन केला ताका अनुगुण जावन हें क्षेत्र मेळ्ळा तशी हे पुरे तुका सांगता म्हणून परमात्मा सांगता तें कसलें म्हणलेलें आमी पायच्या दिसा गितामृत धारेंत पळय आज सांगिल्लें हे गीतेचे 13 अध्यायांतुले क्षेत्रज्ञ योगांतुले ಸ್ವಲ್ಪ विशयो परमात्मान सांगायशिल्ले तागेले चरणारविंदाक आनी गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावत करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायति समर्पयेत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु.